नमस्कार मंडळी, कशा आहात? सुखी राहा, आनंदात राहा। मी तुम्हाला आज श्रावण बाळाची गोष्ट सांगणार आहे। श्रावण महिना आहे, आज बैल पोळा पण आहे, बैलांची पूजा वगैरे करतात। आज छान गोड असा दिवस आहे। श्रावण बाळ आई वडिलांना खूप सेवा करायची आणि आई वडील त्यांचे आंधळे होते आणि त्यांनी कावड बनवली आणि कावडीमध्ये दोघांना बसून ते तीर्थयात्रेला निघाले श्रावण बाळ। आणि मग ते जाता जाता त्यांना अयोध्या लागली। अयोध्या लागल्यावरती आणि मग त्यांनी ते जंगलामध्ये कावड उतरवली आणि आई बोलली, बाळा आम्हाला खूप तहान लागली, काय पाणी घेऊन येतोस का? हो आई, मी पाणी आणतो तुम्हाला। त्यांनी कावड उतरवली आणि आई वडिलांना बसवलं झाडाखाली आणि ते पाणी आणायला तलाव होता जवळच, त्या तलावावरती पाणी आणायला गेले आणि त्यांनी छोटीशी घागर नेली होती आणि तिथे ना त्या दिवशी दशरथ राजा शिकार करायला गेला होता। त्यांना काही दशरथ राजाला अयोध्या जवळची गोष्ट आहे, दशरथ राजाला शिकार मिळाले नाही म्हणून ते एका झाडावर बसून आणि ते शिकारीची वाट बघत होते। त्यांना वाटतं की आपण इथे तलावामध्ये एखादी जनावर येईल, पाणी पिईल, मग आपण बाण सोडू आपण, अशी त्यांची इच्छा होती दशरथ राजाची। पण तिथे काही जनावर आले नाही। तिथे श्रावण बाळ पाणी घ्यायला घागरीने गेले, घागर भरली, बुडबुड बुडबुड आवाज आला। दशरथ राजाला वाटलं की इथे कोणतरी वाघ लांडग कोणतरी पाणी प्यायला आलं। त्यांनी तिकडून बाण सोडला, तो बाण नेमका श्रावण बाळाच्या छातीत गेला आणि ते तिथे विवळले श्रावण बाळ, तिथे बिचारे पडले आणि विवळायला लागले। आणि मग दशरथ राजा उतरला खाली झाडावरून, म्हणतात कोणीतरी मनुष्य प्राणी आहे, त्यांचा आवाज आला आणि मग ते लगेच आले, धावतच आले। दशरथ राजा एकदम घाबरून गेले आणि श्रावण बाळापाशी आले दशरथ राजा। त्यांनी त्याला विचारलं, काय बाळा, माझ्याकडून किती पाप झालं, तुला बाण लागला? हो, पण आता तुम्ही असं करा, ही पाण्याची घागर भरून माझे आई वडील त्या झाडाखाली बसलेले आहेत, त्यांना पहिले पाणी द्या आणि त्यांच्याशी काहीच बोलू नका, माझं काही सांगू नका की श्रावण बाळाला मी बाण मारला म्हणून, काहीच बोलू नका, ते पाणी पिणार नाही, एवढं मी तुम्हाला विनंती करतो। मग ते घागर भरून आणि त्यांनी श्रावण बाळाने प्राण सोडला, त्यांचा आत्मा अमर झाला। आणि नंतर मग ते दशरथ राजा पाण्याची घागर भरून छोटीशी आणि तिकडे आई वडिलांजवळ नेली आणि त्यांनी ती घागर आहे ना त्याच्या हातात दिली आईच्या आणि त्यांनी सांगितलं पाणी प्या। तर मग नंतर ते काहीच बोलले नाही। का श्रावण बाळ, तू का नाही बोलत? तुला काही त्रास झाला बाळा? आम्ही तुला पाणी सांगितलं म्हणून तुला त्रास झाला? पाणी मिळत नव्हतं का? ते दशरथ राजा एक शब्दही बोलले नाही, काहीच बोलत नव्हते। आई म्हणते आम्ही पाणी नाही पिणार, तू जर नाही बोलला तर आम्ही पाणी पिणार नाही, असं सांगितलं। मग ते आई वडिलांनी पाणी नाही पिले आणि यांनी सांगितलं दशरथ राजाने, म्हणे आई ते ना मी माझा बाण दशरथ याच्या श्रावण बाळाच्या याच्यात लागला म्हणे, छातीत मी बाण सोडला आणि त्यांना लागला आणि ते मृत्युमुखी पडले म्हणे, ते आता नाही येत म्हणे। मला वाटतं की जनावर आलं म्हणून मी बाण सोडला म्हणे, माझ्याकडून फार मोठं पाप झालं म्हणे आई, ब्रह्महत्येचं पाप झालं म्हणे, मला क्षमा करा आई, मला क्षमा करा, पप्पा मला क्षमा करा। नंतर मग त्यांनी शाप दिला, मग पाणी पिले आणि शाप दिला आणि ती घागर फेकून दिली आणि सांगितलं तुम्ही पण आमच्यासारखेच पुत्र 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 करून मराल म्हणे, तुम्हाला एकही मुलगा पाणी पाजणार नाही म्हणे, असा त्यांनी शाप दिला। कारण ते ब्राह्मण होते आणि आंधळे होते बिचारे, त्यांचा एकुलता एक मुलगा होता, त्यांनी शाप दिला। दशरथ राजाला खूप दुःख झालं, खूप दुःख झालं, मला तर मुलबाळ नाही म्हणे, त्यांनी शाप दिला पण मला तर मुलबाळ नाही। मग नंतर ते घरी तिकडे राजा अयोध्या नगरीत गेले आणि कौशल्य मात्याला त्यांनी कहाणी सांगितली, म्हणे अगं माझ्या हातून खूप पाप झालं म्हणे, आता मी आता काय करू म्हणे, म्हणे असं करा तुम्ही वशिष्ठ ऋषींना विचारा म्हणे, वशिष्ठ ऋषींना विचारा। मग त्यांनी वशिष्ठ ऋषींकडे गेले आणि त्यांना सांगितलं की माझ्या हातून खूप पाप झालं, श्रावण बाळ मारला गेला आणि आई वडील आंधळे होते आणि ते वारले बिचारे आई वडील त्यांचे।
श्रावणबाळ 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 करून त्यांनी प्राण सोडला. इकडे दशरथ राजाला कळालं ते वारले म्हणून, आणि मग त्यांनी वशिष्ठ ऋषींना विचारलं आता काय करायचं. मग ते म्हणाले आपण आता तुम्हाला मूल पाहिजे म्हणे, खूप वर्ष झालं म्हणे तुमच्या लग्नांना. मग त्यांनी पुत्र कामेष्टी यज्ञ केला. पुत्र कामेष्टी यज्ञ केला आणि मग यज्ञ नारायणनी आतून यज्ञ झाल्यावर त्यांना यज्ञ नारायणाने फळं दिले, 3 फळं दिले. बाहेर आले ते अग्नीच्या बाहेर आले आणि दशरथ राजाला त्यांनी 3 फळं दिले. सांगितले की तुम्ही तिघी राण्यांना द्या, तुम्हाला मुलं होतील म्हणे. मग त्यांनी ते फळं घेतले, वशिष्ठ ऋषींनी हातात ठेवले आणि महालात गेले आणि प्रत्येकीला त्यांनी फळं दिले. तेव्हा प्रभू रामचंद्र मग 9-10 महिन्यांनी त्यांना मुलं बाळ झाले. पहिले राम झाले, नंतर दुसरीला सुमित्राला लक्ष्मण झाला आणि कैकेयीला भरत झाला. अशी त्यांची मुलं झाले. ही साठा उत्तराची त्यांना साठा उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण. श्रावणबाळ की जय हो. नमस्कार मंडळी, आज श्रावण सोमवार शेवटचा आहे आणि ही श्रावणबाळाची गोष्ट मी सांगितली ती तुम्हाला आवडेल ना, तुम्हाला आनंद वाटेल ना, तसं मला कळवा. मला पण बरं वाटेल, माझ्या आत्म्याला शांती मिळेल की वो आपली गोष्ट यांनी ऐकली, यांना आवडली. म्हणून मला मेसेज करा तुम्ही, एवढीच माझी विनंती. बरं.